नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आषाढी एकादशीबद्दल. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आषाढातली शुक्ल पक्षातली एकादशी खूप महत्वाची आहे. हो अगदी. आणि पंढरपूरची वारी तर आहेच. हो, तेच. तर आपण या एकादशीचं महत्त्व, त्याच्या परंपरा आणि काही रंजक कथा पण बघूया. हो नक्कीच. आणि हे पण महत्वाचं आहे की याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. म्हणजे धर्मीय दृष्ट्या याचं महत्त्व अजून वाढतं. याला देवशयनी एकादशी पण म्हणतात. बरोबर, देवशयनी. आणि या एकादशीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जे तुम्ही म्हणालात ते म्हणजे पंढरपूरची वारी. हो. म्हणजे लाखो लोक, अक्षरशः लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी. खरंय. कल्पना करणं पण कठीण आहे. ज्ञानेश्वरांची आळंदीहून, तुकारामांची देहूहून, गजानन महाराजांची शेगाववरून कितीतरी संतांच्या पालख्या निघतात. सगळीकडे फक्त विठ्ठल नामाचा गजर. आणि हे सगळे पंढरपूरलाच का? तर ती भक्त पुंडलिकाची गोष्ट आहे ना, हो हो. की आईवडिलांच्या सेवेत असलेल्या पुंडलिकासाठी विष्णू वैकुंठातून आले हां. आणि त्याने फेकलेल्या विटेवर उभे राहिले, तेच विठ्ठल रूप. अच्छा. म्हणून त्या विठ्ठलाच्या दर्शनाला या दिवशी एवढं महत्त्व. अगदी. म्हणून तर एवढी गर्दी असते तिथे. काय विलक्षण कथा आहे. भक्तीची ताकदच वेगळी. आणि यात श्रद्धेतून मग उपवास पण करतात ना खूप जण. हो हो, उपवासाला पण खूप महत्व आहे. आणि या उपवासामागे पण एक कथा आहे, माहितीये का? अच्छा, सांगा ना. म्हणजे मृदुमान्य नावाचा एक दैत्य होता. हां. त्याला शंकराकडून वर मिळाला होता, अच्छा. अमरत्वाचा. हां. पण काय? त्याचा मृत्यू एका स्त्रीच्या हातून होईल असंही ठरलं होतं. अच्छा. मग त्याने त्रास द्यायला सुरुवात केली असणार देवांना. अगदी तसंच झालं. मग सगळे देव शंकराकडे गेले मदतीसाठी. हां. पण शंकरांनी दिलेल्या वरामुळे ते काही करू शकत नव्हते. मग? मग सगळे देव त्रिकूट पर्वतावर एका गुहेत जाऊन लपले. आणि हां. योगायोग म्हणजे तो दिवस होता आषाढी एकादशीचा. अच्छा. आणि तिथे नकळतपणे त्या सगळ्या देवांचा उपवास घडला. हो, नकळतपणे? हो. आणि मग काय झालं, त्यांच्या एकत्रित श्वासातून म्हणा किंवा शक्तीतून म्हणा, एक देवी प्रकट झाली. अच्छा. आणि त्या देवीने त्या मृदुमान्य दैत्याचा वध केला. तीच ही एकादशी देवी. अरे वाह! म्हणून मग विष्णूंनी या एकादशी व्रताला सर्वश्रेष्ठ मानलं. हो, असं म्हणतात. म्हणूनच शैव आणि वैष्णव दोन्ही संप्रदायांमध्ये हे व्रत महत्वाचं मानलं जातं. हे खूपच रंजक आहे. आणि याला मोठ्या चित्रात पाहिलं तर ह्याच दिवसापासून म्हणजे देवशयनी एकादशीपासून विष्णू योगनिद्रेत जातात, बरोबर? अगदी. क्षीरासागरात 4 महिन्यांसाठी. आणि इथूनच चातुर्मास सुरू होतो. तो कार्तिक महिन्यातल्या प्रबोधिनी एकादशीला संपतो. म्हणजे या 4 महिन्यात मग अनेक जण व्रत नियम पाळतात, मांसाहार वगैरे वर्ज करतात. हो, हा पूर्ण काळच धार्मिकदृष्ट्या महत्वाचा मानला जातो. आणि पंढरपूर मंदिराचा इतिहास बघितला तर तोही खूप जुना आहे. आपल्या माहितीनुसार शालिवाहन राजाने इसवी सन 803 मध्ये. हो. मी साधारण 1239 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. म्हणजे हे स्थान किती प्राचीन आहे. खरंय. अगदी आद्य शंकराचार्यांनी सुद्धा पांडुरंगाष्टकम स्तोत्र रचलं आहे. हो का? अच्छा. आणि जी पालखी सोहळ्याची आजची पद्धत आपण बघतो ना, ती साधारण 1810च्या दशकात हैबत बाबा नावाच्या एका व्यक्तीने सुरू केली असं मानलं जातं. अच्छा. म्हणजे कदाचित गर्दी वाढली असेल, वेगवेगळ्या दिंड्या येत असतील, त्यांना एकत्र आणण्यासाठी. हो, असू शकतं. एक सुसूत्रता आणण्यासाठी केलं असावं. म्हणजे बघा, श्रद्धा आहे, वारी, विठ्ठल भक्ती, पौराणिक कथा आहेत, एकादशी देवीची उत्पत्ती आणि धार्मिक आचार पण आहेत, उपवास, चातुर्मासाची सुरुवात. काय विलक्षण संगम आहे हा. अगदी बरोबर म्हटलात. शतकानुशतके ही परंपरा चालत आली आहे. लाखो लोकांची श्रद्धा आहे, त्यांचे एकत्र येणं आहे. हे फक्त एका दिवसाचं किंवा एका देवतेचं महत्त्व नाहीये. बरोबर. ही एक खूप मोठी सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे जी आपण अनुभवतो. तर मग या सगळ्या माहितीवर विचार करताना एक गोष्ट मनात येते की या वारीसारख्या ज्या श्रद्धायात्रा आहेत किंवा अशा परंपरा आहेत, त्या व्यक्ती आणि समाजाच्या जडणघडणीत नक्की काय भूमिका बजावतात, यावर खरंच विचार करण्यासारखं आहे.